नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवम पवार स्पर्धा जगत या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. आपण बघतो आहोत स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे व्हेरी आय एम पी प्रश्न आणि आजचा भाग क्रमांक आहे 47वा. याआधी टोटल आपले 46 भाग झालेले आहेत आणि सर्वच्या सर्व आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तेव्हा चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपणापर्यंत मिळत राहील. बघा मित्र हो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या गरजू विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत चला. आजचे प्रश्न एकूण 15 प्रश्न आपण नेहमीप्रमाणे घेऊन आलेलो आहेत आणि ते 15 पैकी हे 5-6 PYQ तसेच बाकीचे 10 जे IMP म्हणू आपण, असे IMP आणि PYQचं सिरीज आहे 15 प्रश्नांची. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून याचा योग्य फायदा आपणास होईल. तेव्हा बघूया. प्रश्न क्रमांक 1. देशातील पहिले डिजिटल लोकसंख्या घड्याळ कोणत्या शहरात उभारण्यात आले आहे? बघा, देशातील हे पहिले आहे. काय? डिजिटल लोकसंख्या घड्याळ कोणत्या शहरात उभारण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 दिल्ली, पर्याय क्रमांक 3 हैदराबाद आणि पर्याय क्रमांक 4 आहे बेंगलुरू. तर याचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 4 बेंगलुरू. या शहरामध्ये देशातील पहिले काय डिजिटल लोकसंख्या घड्याळ म्हणजेच काय? बघा, बेंगळुरू म्हणजे कर्नाटक राज्य. कर्नाटक राज्याची लोकसंख्या ही घड्याळ दर 1 मिनिट 40 सेकंद म्हणजेच 1 मिनिट 10 सेकंदामध्ये ही त्या राज्याची लोकसंख्या अपडेट करत राहील. आणि देशाचा विचार केला तर भारत देशाची लोकसंख्या दर 2 मिनिटांनी अपडेट करणार. म्हणजे देशाचा विचार केला तर देशाची लोकसंख्या दर 2 मिनिटांनी अपडेट करणार आणि त्या कर्नाटक राज्याची लोकसंख्या 1 मिनिट 10 सेकंदांनी अपडेट करणार. ठीक आहे. फायदा काय होणार या घड्याळीचा? उद्दिष्ट काय आहे की अचूक आकडेवारी मिळवणे, लोकसंख्येची अचूक आकडेवारी मिळवणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2. ऑस्ट्रेलिया सरकारने किती वर्षाखालील लोकांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे? बघा, नुकतेच ऑस्ट्रेलिया सरकारने 16 वर्षाखालील मुलांना किंवा व्यक्तींना सोशल मीडिया म्हणजेच डिजिटल मीडिया म्हणजेच त्यामध्ये ऑनलाईन सगळ्या गोष्टीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे. अजून हा प्रस्ताव म्हणजे मांडण्यात आला आहे, म्हणजे त्याला मंजुरी वगैरे अजून मिळाली नाही आहे. ठीक आहे. परंतु असा प्रयत्न करणारा जगातील हा पहिला देश ठरला आहे ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. सोशल मीडियावर बंदी किती वर्षाखालील लोकांना? 16 वर्षाखालील लोकांना. प्रश्न क्रमांक 3. एप्रिल 1894 मध्ये झालेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या राज्याभिषेकाला खालील कोण उपस्थित नव्हते? बघा, छत्रपती शाहू महाराज, ठीक आहे, यांचा राज्याभिषेक झाला कधी? एप्रिल 1894 मध्ये. आणि या राज्याभिषेकाला खालीलपैकी कोण उपस्थित नव्हते? ठीक आहे. बघा, लोकमान्य टिळक होते का उपस्थित? तर नाही. गोपाळ गणेश आगरकर, गोपालकृष्ण गोखले आणि राघव भंडारकर हे तिघही उपस्थित होते, मात्र लोकमान्य टिळक इथे उपस्थित नव्हते. तेव्हा उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक हे उपस्थित नव्हते. IMP प्रश्न आहे बघा. छत्रपती शाहू महाराजांच्या राज्याभिषेकाला लोकमान्य टिळक हे उपस्थित नव्हते. ओके. प्रश्न 4. भारत सरकार कायदा 1935 नुसार खालील कोणते विधान खरे आहे?
अविधान बघा, सिंध आणि ओरिसा हे 2 नवीन प्रांत निर्माण झाले. विधान योग्य आहे. दलित वर्ग, महिला, दलित वर्ग किंवा महिला आणि कामगार यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. हे पण विधान बरोबर आहे. विधान क बघा, ब्रिटिश आयात मालावर जकात बसविण्यात आले. हे पण योग्य आहे. विशेषाधिकार व्हाईसरायला देण्यात आले. हे पण 100% बरोबर आहे. तेव्हा वरील सर्व योग्य ठरतील. पर्याय क्रमांक 4. अभ्यासाच्या दृष्टीने बघा, 1935 हा कायदा खूप IMP आहे मित्रो. कारण की आजच्या राज्यघटनेमध्ये या कायद्याचा जवळपास 60 ते 65% भाग इन्व्हॉल्व आहे आजच्या संविधानामध्ये. ठीक आहे. त्यामध्ये 1935 वर भर असतो आयोगाचा. बारीक बारीक गोष्टी याच्यामधल्या वाचून घेसाल. प्रश्न 5वा, 2024-25 अंतरिम अर्थसंकल्पात नमूद केल्यानुसार खालील कोणत्या घटकावर लक्ष केंद्रित केले आहे? कोणते अर्थसंकल्प? 2024-25 चे. ठीक आहे. कोणत्या घटकावर लक्ष केंद्रित केले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे गरीब महिला. पर्याय क्रमांक 2 युवा व अन्नदाता. पर्याय क्रमांक 3 आहे गरीब व अन्नदाता. आणि पर्याय क्रमांक 4 आहे गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता. तर इथे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. गरीब, तसेच महिला, युवा आणि अन्नदाता म्हणजे शेतकरी, अशा 4 घटकांवर 24-25चे अंतरिम अर्थसंकल्प हे केंद्रित होते. आणि हे अर्थसंकल्प कोणी मांडले संसदेमध्ये किंवा लोकसभेमध्ये? तर निर्मला सीतारामन. ठीक आहे. आणि कंटिन्यू सलग 6 वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या भारताच्या ॲज अ महिला म्हणून पहिल्या ठरल्या आहेत. ठीक आहे. आणि व्यक्ती म्हणून दुसऱ्या. कारण की याआधी सलग 6 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा जो श्रेय जातं ते मोरारजी देसाई यांना जातं. ठीक आहे. ह्या दुसऱ्या व्यक्ती ठरतात. आणि ॲज अ महिला म्हणून पहिल्या व्यक्ती सलग 6 वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या निर्मला सीतारामन. ठीक आहे. प्रश्न 6वा, संधिपाद आर्थ्रोपोडा नंतरचा दुसरा सर्वात मोठा प्राणी संघ म्हणून कोणत्या संघाला ओळखतात? बघा, संधिपाद म्हणजे आर्थ्रोपोडा हा प्राणी वर्गातील सर्वात मोठा प्राणी वर्ग आहे. आपल्याला सर्वात मोठा नाही, यानंतरचा दुसरा सर्वात मोठा प्राणी संघ विचारला आहे. पर्याय क्रमांक 1 वलीय प्राणी म्हणजेच ॲनेलिडा. पर्याय क्रमांक 2 मृदुकाय प्राणी म्हणजे मोलुस्का. पर्याय क्रमांक 3 कंकटचर्मी प्राणी संघ म्हणजेच इकायनोडर्मटा. आणि पर्याय क्रमांक 4 आहे गोलकृमी प्राणी संघ म्हणजेच काय? ॲस्केहेल्मिंथिस. तर याचं योग्य उत्तर होईल बघा, प्राणी संघातला दुसरा सर्वात मोठा प्राणी संघ म्हणजे तो आहे मोलुस्का म्हणजेच मृदुकाय प्राणी संघ. पर्याय क्रमांक 2. याच्यामध्ये काय काय येतं? गोगलगाय, ठीक आहे, शिंपले, अजून ऑक्टोपस मासा, हे सर्व याचे उदाहरण आहेत. आर्थ्रोपोडा म्हणजे संधिपाद प्राणी संघानंतरचा सर्वात मोठा प्राणी संघ आहे, तो आहे मोलुस्का म्हणजे मृदुकाय प्राणी संघ. प्रश्न क्रमांक 7, धरण आणि जिल्हा यांच्या योग्य जोड्या लावा. बघा, सिद्धेश्वर धरण, माजलगाव धरण, परमेपाडा धरण आणि भिडे धरण. तर भिडे धरण कुठे आहे? पुण्याला. ड साठी 3 असलेला एकमेव पर्याय बघा, पर्याय क्रमांक 2 आहे. याचा अर्थ सिद्धेश्वर धरण हिंगोली, माजलगाव धरण बीडला आहे,
कुर्मेपाडा धरण धुळेमध्ये आणि भिडे धरण कुठे आहे? पुण्याला. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8. राजीराप्पी हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? राजीराप्पी हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 आहे गोंदिया, पर्याय क्रमांक 2 अमरावती, पर्याय क्रमांक 3 गडचिरोली आणि पर्याय क्रमांक 4 आहे यवतमाळ. तर राजीराप्पी हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 इथे योग्य होईल. प्रश्न क्रमांक 9. गरिबी हटाव, रोजगार, न्याय, कृषी उत्पादन आणि संरक्षण यावर केंद्रित असणाऱ्या 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी रिकामी जागा ते रिकामी जागा होता. बघा 5वी पंचवार्षिक योजना, ठीक आहे, भर कशावर देण्यात आला होता? गरिबी हटाव. इंदिरा गांधींनी नाराज दिला होता गरिबी हटाव म्हणून. तसेच रोजगार, न्याय किंवा कृषी उत्पादन, संरक्षण यांवर केंद्रित असणाऱ्या 5व्या पंचवार्षिक योजना. कालखंड काय असणार? कालखंड बघा 1969 ते 1974. पर्याय क्रमांक 1 का? तर नाही. कारण बघा पहिली पंचवार्षिक योजना कधी झाली? 1951 ते 56. दुसरी 1956 ते 61. तिसरी 1961 ते 66. नंतर बघा ही झाली तिसरी. ओके, 66 ते 69 पर्यंत 3 वर्षाचा काय योजना सुट्टीचा काळखंड. एकोणीसशे 66 ते 1969 3 वर्ष काय योजना सुट्टीचा काळखंड होता. नंतर 1969 ते 1974, ठीक आहे, हा कालखंड. चौथी पंचवार्षिक योजना म्हणजे 5वी पंचवार्षिक योजना कधी? 1974 नंतरची, ठीक आहे. परंतु बघा 1978 मध्ये जनता सरकार आलं, ठीक आहे. जनता सरकार आलं, मोरारजी देसाई हे PM बनले आणि यांनी काय केलं? चौथी पंचवार्षिक योजना जी 1974 ला सुरू झाली होती ती 5 वर्ष पूर्ण न होता 1978 मध्येच बंद पाडली. तेव्हा 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड 1974 ते 1978, ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. जनता सरकार आल्यामुळे योजना त्यांनी बंद केली, ठीक आहे. म्हणजे पूर्ण 5 वर्ष न होऊ देता 1978 मध्येच. ओके. प्रश्न क्रमांक 10. भारतीय घटनेच्या सरनामामध्ये आतापर्यंत एकूण कितीदा दुरुस्त्या करण्यात आल्या आहे? तर आपल्या सर्वांना माहीत आहे, सोपा प्रश्न. मध्ये भारतीय संविधानाच्या सरनामामध्ये आतापर्यंत कितीदा दुरुस्त्या करण्यात आल्या? तर आतापर्यंत फक्त एकदा दुरुस्त्या करण्यात आल्या आहे, ठीक आहे. कधी? 42व्या घटना दुरुस्तीनुसार. ओके, 1976 मध्ये, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11. अयोग्य विधान ओळखा. अमेरिकन राज्यघटना पूर्णपणे संघराज्य आहे. विधान योग्य आहे, कारण की अमेरिका ही संघराज्य देश आहे. पर्याय क्रमांक 2. भारतीय राज्यघटना हे अर्धसंघीय आहे. तर पूर्णपणे संघराज्य आहे का भारतीय राज्यघटना? तर नाही. तेव्हा हे पण विधान योग्य होईल. पर्याय क्रमांक 2 पण इथे योग्य आहे. पर्याय क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेत दुरुस्तीची विनंती करू शकतात.
तर भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्तीची विनंती करू शकत नाही. म्हणजे चुकीचं विधान विचारले आहे. पर्याय क्रमांक 3 इथे योग्य होणार. ठीक आहे. अमेरिकेत राज्य घटना दुरुस्तीची विनंती करू शकतात का? तर 100% करू शकतात. कारण की तिथे राज्य आणि केंद्र हे संघराज्य स्वरूपाचं असल्यामुळे तिथल्या राज्यांना केंद्रापेक्षा जास्त अधिकार देण्यात आले आहेत. पण भारतामध्ये तसं नाही. ठीक आहे. राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्तीचा अधिकार हा संपूर्णपणे संसदेचा आहे. राज्य त्यामध्ये काहीच करू शकत नाही. ओके. आता अमेरिका आणि भारत हा फरक कशाला बघितलाय आपण या प्रश्नामध्ये? कारण नुकतेच अमेरिकेमध्ये निवडणुका पार पडलेल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे 47वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ठीक आहे. त्यामुळे यावर एखादा प्रश्न आयोग कशातून बी एक करंट अफेअर म्हणा किंवा राज्यघटनेच्या हिशोबाने एखादा प्रश्न घेऊ शकतात अमेरिके संबंधित. ठीक आहे. चला पुढे. प्रश्न क्रमांक 12. ए व बी अनुक्रमे एक काम 28 आणि 20 दिवसात पूर्ण करू शकतात. ए ने 4 दिवस काम केल्यानंतर बी त्याच्यासोबत काम करतो. काम किती दिवसात पूर्ण होईल? बघा, अशा वेळेस आपण काय करत असतो? दोघाचा काढत असतो लसावी. 28 आणि 20चा काढायचा लसावी. किती येणार? ढोबळ मानाने काढून घेऊ. 140. म्हणजे 140 दिवसात एक किती काम करणार? 28 दिवसात एक काम करतो. तर 140 दिवसात किती करणार तो? 5 काम. आणि बी त्याला एक काम करायला 20 दिवस लागतात. 140 दिवसात किती काम करेल तो? 7 काम. म्हणजे टोटल दोघा मिळून 140 दिवसात कामं किती केली? 5 आणि 7 12. हा 28 दिवसात एक काम करतो. म्हणजे 140 मध्ये 5 काम करणार आणि हा 7 काम करणार. दोघे मिळून किती करतील? दोघे मिळून करतील 5 आणि 7. किती दिवसात? 140 दिवसात. ओके. म्हणजेच 140 दिवसात एकूण 12 काम. ओके. म्हणजे दोघे मिळून एक काम करायला किती वेळ लागते? तर 140 भागीला 12. ठीक आहे. परंतु काम पूर्ण एक काम शिल्लक आहे का? नाही. कारण की हा जो ए आहे, ए याने काय सुरुवातीला 4 दिवस काम केलेलं आहे. म्हणजे 4 दिवसात त्याने काम किती केलं असणार? 4/28. 4/28 काम केलं आहे त्याने. म्हणजे काम उरलं किती होतं? 24/28. ठीक आहे. एवढे काम एने एकट्यानं केलं. उरलेलं काम 24/28. हे काम कोण करणार? दोघे मिळून. म्हणजे दोघे मिळून एक काम करतात. 140 भागीला 12. काम किती आहे? 24/28. म्हणजे याला गुणीला 24/28 करणार आपण. ठीक आहे. 12 दोन्ही 24. ठीक आहे. 14 दोन्ही 28 आणि हे 2 कॅन्सल. म्हणजे हे 0 शिल्लक राहिला वरती. म्हणजेच उत्तर किती येणार? 10. पण आपल्याला म्हणजे उरलेलं काम हे 10 दिवसात पूर्ण झालं. पण पूर्ण काम किती दिवसात पूर्ण झालं? बघा, एने केले होते सुरुवातीला 4 दिवस काम आणि नंतर उरलेलं काम दोघा मिळून केले 10 दिवस. म्हणजे टोटल काम किती दिवसात पूर्ण झालं आहे? 14 दिवसामध्ये. तर उत्तर काय होणार? पर्याय क्रमांक 3. हे समजलं का? आपण उरलेले कामाचे दिवस फाईंड केले ते येणार 10. पण पूर्ण काम किती दिवसात पूर्ण झालं आहे? तर पहिलचे एने काम केले 4 दिवस आणि दोघांनी मिळून काम केले 10 दिवस. म्हणजे टोटल त्या कामाला किती दिवस लागलेत? 14 दिवस. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 13वा. जर एका समांतरभुज चौकोनाचा एक कोन सर्वात लहान कोनाच्या 3 पट पेक्षा 28 ने कमी आहे
तर सर्वात मोठ्या कोनाचे माप किती? समांतर भुजचौकोन कसा असतो? ठीक आहे, समोरासमोरील जे बाजू असतात एकमेकांना समांतर असतात. ठीक आहे, एक कोन सर्वात लहान कोनाच्या, हा सर्वात लहान कोन झाला त्याला x मानू. हा पण x होईल कारण की समोरासमोरील कोन सारखे असतात. हा कोन झाला मोठा, म्हणजे हा कोन सर्वात लहान कोनाच्या किती पट आहे? 3 पट पेक्षा 28 ने कमी. म्हणजे हा किती झाला? 3x वजा 28. हा झाला मोठा कोन. आणि लहान कोन किती आहे? x. आणि लहान कोन आणि मोठा कोन या दोघांची बेरीज किती असतं समांतर भुज चौकोनामध्ये? 180. म्हणजे 3x वजा 28 अधिक हा छोटा कोन म्हणजे x बरोबर किती? 180. म्हणजे 4x वजा 28 बरोबर 180. चार एक्स वजा 28 बरोबर 180. म्हणजे 4x बरोबर हे वजा 28 इकडे जातील, ते किती होणार? 208. म्हणजे x बरोबर किती झालं? 4 न भागावं लागेल. 4 पंच 20 आणि 4 दोन्ही 8. x ची व्हॅल्यू म्हणजे लहान कोन कितीचा आला? 52 डिग्रीचा. आपल्याला काय विचारलाय? सर्वात मोठ्या कोनाचे माप. सर्वात मोठे कोन किती आहे? याच्या 3 पट वजा 28 म्हणजे 52 त्रिक किती होतात? 52 गुणिला 3 वजा 28 हा होईल मोठा कोन. 52 त्रिक किती होतात? 5 त्रिक 15 ने 158. 156 सॉरी 156 वजा 28 किती येतात? 128. पर्याय क्रमांक 2. बघा, सर्वात लहान कोन x मानला आपण. मोठा कोन 3x वजा 28 होईल आणि या दोघांची बेरीज 180 होणार. x ची व्हॅल्यू 52 येणार. नंतर ही 52 व्हॅल्यू आपण इथे ठेवणार इथे. ठीक आहे, 3x वजा 28 म्हणजे 52 त्रिक 156 वजा 28 128. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 14. खालील संख्यांचा मध्यक आणि बहुलक यांचा फरक किती? बघा, NTPCचा आवडता टॉपिक आहे हा. एक प्रश्न तुम्हाला तुमच्या शिफ्टला 100% एक म्हणत आहो मी, एक पेक्षा जास्त पण पडू शकतात. ठीक आहे, एकची गॅरंटी माझ्याकडून. ओके, तेव्हा मध्यक बहुलक तसेच मध्य हे काढण्यासाठी एखादा प्रश्न येणार म्हणजे येणार. इथे काय मध्यक विचारला आहे आणि बहुलक विचारला आहे. मध्यक काढताना आपण काय करतो? जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्या चढत्या क्रमाने मांडायच्या सुरुवातीला. बघा, सर्वात लहान 2, नंतर आणखी 2, नंतर 3, नंतर 3, आणखी 3, नंतर आहे 5 5 7 7 9, 5 5 7 7 9. ठीक आहे, एकूण संख्या किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 संख्या आहेत. मध्यक काढताना आपण काय करत असतो? जर विषम आकडा असेल तर आपण बरोबर मधातली संख्या घेऊन टाकतो, तोच असतो आपला मध्यक. पण इथे 10 अंक असल्यामुळे आपण सुरुवातीचे हे 4 सोडणार आणि नंतरचे हे 4 सोडून देणार.
मधातले हे 2 अंक घेणार, काय 3 आणि 5, त्यांची करणार बेरीज, 3 आणि 5 ची बेरीज भागीला करणार 2, तर मध्यक किती येणार, 5 आणि 3 8 भागीला 2 म्हणजे 4, 4 काय आला मध्यक. आणि बहुलक काय असतो, बहुलक असतो जी संख्या बाकी संख्यांपेक्षा जास्त वेळा आलेली आहे. बघा 2 किती वेळा आला आहे, 2 वेळा, 5 पण 2 वेळा, 7 पण 2 वेळा आहे, 9 फक्त 1 वेळा आला आहे, पण 3 ही संख्या 3 वेळा आली आहे, म्हणजे बहुलक काय असणार आपला 3. आणि मध्यक काय आला 4, तर मध्यक आणि बहुलक यांचा फरक म्हणजे 4 आणि 3 चा फरक वजा 3 किती येणार 1. ठीक आहे, मध्यक आणि बहुलक म्हणजे सुरुवातीला मध्यक घेणार नंतर बहुलक घेणार, म्हणजे 4 वजा 3, 3 वजा 4 होणार नाही, 4 वजा 3, उत्तर किती येणार, पर्याय क्रमांक 2 1. प्रश्न क्रमांक 15, जर 11 बरोबर 11x भागीला 1 वजा x तर 2x चा वर्ग किती. बघा 11 बरोबर 11x भागीला 1 वजा x, मी काय करणार, हे 1 वजा x इकडे पाठवून देणार गुणाकारामध्ये, म्हणजे हे काय होणार 11 1 11 आणि वजा 11x, 11 1 11 वजा 11x बरोबर 11x. ठीक आहे, आता 11 बरोबर हे वजा 11x इकडे प्लसमध्ये जातील, म्हणजे हे किती 22x, 11x अधिक 11x 22x, म्हणजे x किती आला, x किती आला 1/2. ठीक आहे, म्हणजे x बरोबर 11/22 म्हणजेच किती 1/2. आता 1/2 ची व्हॅल्यू इथे पुट करणार आपण, 1/2 x च्या ठिकाणी. ओके, म्हणजे 2x, 2 जशास तसं x ची व्हॅल्यू काय आहे 1/2 आपण आताच फाईन केली, आणि याचा काय करणार वर्ग. ठीक आहे, 2 2 कॅन्सल होणार, उरणार किती 1, 1 चा वर्ग किती असतो 1, तेव्हा उत्तर किती होणार, पर्याय क्रमांक 4. तेव्हा मित्र हो, इथेच आजचे आपले 15 प्रश्न संपलेले आहेत. तेव्हा भेटूया उद्याला नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.